बघा FY BCOMचा फायनान्शियल अकाउंटिंगचा जो सिलेबस आहे आपला कोणता 2024-25 साठी फायनान्शियल अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग अकाउंटचा 3 ब्रँचेस आहेत माहिती आहे तुम्हाला. देर आर 3 ब्रँचेस ऑफ अकाउंट, फायनान्शियल अकाउंट, कॉस्ट अकाउंट आणि मॅनेजमेंट अकाउंट्स. तर फायनान्शियल अकाउंट, कॉस्ट अकाउंट आणि मॅनेजमेंट अकाउंट ह्याचा अकाउंटचा 3 ब्रँचेस आहेत. त्याच्यापैकी जी पहिली ब्रँच आहे फायनान्शियल अकाउंट तो सब्जेक्ट तुम्हाला दिलेला आहे फायनान्शियल अकाउंट्स, बरोबर. मग याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटचं पूर्ण नॉलेज तुम्हाला मिळणार आहे आता. तर फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जे तुम्ही 11वी आणि 12वीला जे तुम्ही अकाउंट शिकलेत ते फायनान्शियल अकाउंट आहे, बरोबर. जसं ट्रान्झॅक्शन ते रेकॉर्ड करायचे जर्नलमध्ये, जर्नलमधून लेजर अकाउंटला पोस्टिंग करायचे, ट्रायल बॅलन्स बनवायचं, नंतर फायनान्शियल स्टेटमेंट तयार करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये करतो. ठीक आहे. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगचा जो मेन ऑब्जेक्ट आहे तो काय, टू फाइंड आउट द प्रॉफिट अर्न फ्रॉम बिझनेस अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, की आपल्या व्यवसायाला किती प्रॉफिट झाला आहे तो प्रॉफिट शोधून काढायचा आणि आपल्या व्यवसायाची जी फायनान्शियल पोझिशन आहे, पोझिशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, ती फाइंड आउट करायची. हे मेन जो ऑब्जेक्ट आहे तो फायनान्शियल अकाउंटिंगचा आहे. मग हा जो फायनान्शियल अकाउंटिंग सब्जेक्ट तुम्हाला दिलेला आहे हा टोटल 40 मार्क तुम्हाला इंटरनल आहेत आणि 60 मार्क तुम्हाला एक्सटर्नल आहेत. म्हणजे तुमचा जो पेपर होईल युनिव्हर्सिटीचा तो किती मार्कांचा होणार आहे, 60 मार्कांचा. हा जो 60 मार्कांचा पेपर आहे, बरोबर, युनिव्हर्सिटीचा, याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन 1 आणि सेक्शन 2 असे 2 पार्ट दिलेले असतील. सेक्शन 1 मध्ये क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 असे 4 प्रश्न विचारलेले असतील 12 मार्कांसाठी 1, बरोबर. मग 12 मार्कांसाठी 1 असे 4 प्रश्न विचारतील. या 4 पैकी कोणतेही किती प्रश्न सॉल्व करायचे, 3. या 4 पैकी तुम्हाला सॉल्व करायचे किती, 3. 12 मार्कांसाठी 1 म्हणजे हे झाले 36 मार्क. म्हणजे 36 मार्कांचे तुम्हाला प्रॉब्लेम विचारले जातील, लॉंग प्रॉब्लेम्स म्हणजे मोठे प्रॉब्लेम्स विचारले जातील. ठीक आहे. आणि सेक्शन 2 मध्ये क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 असे 3 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यापैकी क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे लॉंग थेअरी क्वेश्चन्स आहेत. लॉंग थेअरी क्वेश्चन्स म्हणजे मोठे प्रश्न विचारले जातील याच्यामध्ये 12 मार्कांसाठी, बरोबर. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये शॉर्ट नोट्स विचारले जातील. ठीक आहे, शॉर्ट नोट्स विचारले जातील, हे पण 12 मार्कांसाठी असेल. मग या 3 पैकी तुम्हाला कोणते किती सॉल्व करायचे, 3 पैकी सॉल्व करायचे किती आहे, 2. 12 मार्कांसाठी 1 म्हणजे याप्रमाणे किती मार्क झाले, 24 मार्क. तर 36 मार्क तुमचे प्रॉब्लेमचे आणि 24 मार्क थेअरीचे, असे 36 आणि 24 असं 60 मार्कांचा पेपर तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे. आता अकाउंट हा सब्जेक्ट तुमचा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे, कारण की कॉमर्स म्हटलं की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा जो व्ह्यू असतो लोकांचा तो अकाउंटंट म्हणून असतो किंवा अकाउंट मास्टर आहे, अकाउंटचा व्यक्ती. कॉमर्सचा व्यक्ती म्हणजे अकाउंटचा व्यक्ती, बरोबर. म्हणून कॉमर्समध्ये तुम्हाला अकाउंट सब्जेक्टचं प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्ही एज्युकेशन घेताय कशासाठी घेताय, की तुम्हाला एक चांगला जॉब मिळायला पाहिजे, हायर पेइंग जॉब मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही BCom करताय, किंवा तुम्हाला स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करायचा आहे. मग स्वतःचा व्यवसाय बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी अकाउंट महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला चांगला जॉब करायचा असेल तर जितके पण कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांना मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जे जॉब मिळतात ते अकाउंटिंग फील्डमध्येच मिळतात. म्हणजे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं मेन करिअर हे अकाउंटिंग टॅक्सेशनमध्येच आहे, बरोबर. म्हणून अकाउंट विषयामध्ये तुमची मास्टरी असली पाहिजे, अकाउंट विषयामध्ये तुम्हाला प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे. तर FY पासून तर TY पर्यंत हे 8 सेमिस्टर आहे. या 8 सेमिस्टरचा जो अकाउंटचा सिलेबस आहे त्याचा जर तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला तर मला नाही वाटत तुम्हाला अकाउंट्समध्ये काही अडचण येईल आणि BCom कंप्लीट केल्यानंतर जॉबला काही अडचण येईल.
मग आता इथे जो सिलेबस दिलाय FY BCOMचा सेमिस्टर 1 2024-25चा, तुम्हाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न लक्षात आला बरोबर. सगळ्यात पहिले तर हा पॅटर्न लक्षात ठेवा, ठीक आहे, की एकूण 60 मार्कांचा पेपर आहे. त्या 60 मार्कांचा पेपर, त्याच्यामध्ये सेक्शन 1 सेक्शन 2 असे 2 पार्ट असतील. सेक्शन 1 मध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 4 प्रश्न विचारले जातील, मोठे प्रश्न प्रॉब्लेम्स विचारले जातील. त्या 4 पैकी तुम्हाला कोणतेही 3 सॉल्व करायचे आहेत. 12 मार्कांना एक 36 मार्काचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत, प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. आणि सेक्शन 2 मध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील थेअरीवरती. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला लॉंग थेअरी क्वेश्चन्स विचारले जातील आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये शॉर्ट नोट्स विचारले जातील. या 3 पैकी कुठलेही 2 सॉल्व करायचे आहेत. 12 मार्काला एक 24 मार्काची थेअरीचे प्रश्न झाले, 36 आणि 24 असा तुमचा 60 मार्कांचा पेपर आहे. आणि पासिंग होण्यासाठी तुम्हाला 24 मार्क पाहिजे. पासिंगला किती मार्क पाहिजे? 24 मार्क पाहिजे. 24 मार्क असतील तर तुम्ही पास. पण फक्त पास होऊन काही फायदा नाही, फक्त पासिंग मिळवून काही फायदा नाही. तुम्हाला अकाउंटमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करता आले पाहिजे. म्हणून हे जे 3 प्रश्न तुम्ही सॉल्व करणार आहे याच्यात आउट ऑफ मार्क मिळायला पाहिजे 36 पैकी 36 बरोबर. आणि जे थेअरीचे क्वेश्चन्स आहे 24 त्याच्यापैकी 20 मार्क मिळाले तर 36 आणि 24 56 मार्क तुमचे होऊन जातात. म्हणजे तुम्हाला आउटस्टँडिंग ग्रेड मिळतो बरोबर. कारण की जेव्हा तुम्ही कुठे ॲप्लिकेशन करणार, तुम्ही तुमची मार्कशीट दाखवणार तर तुमचं मार्कशीटवर सगळ्यात पहिले कशाचे मार्क बघितले जातील? अकाउंटिंगचे मार्क बघितले जातील. म्हणून अकाउंट हा सब्जेक्ट महत्त्वाचा असल्यामुळे सर्वांनी अकाउंटकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि अकाउंटचा व्यवस्थित अभ्यास करायचा. फक्त डिग्रीचा मागे धावू नका, कारण की डिग्री घेणारे भरपूर फिरत आहेत. ज्यांना प्रॉपर नॉलेज आहे किंवा ज्यांच्याकडे प्रॉपर स्किल आहे त्यांना जॉब आहे, अदरवाईज तुम्हाला जॉब मिळणार नाही. म्हणजे BCOMचे 4 वर्ष करूनसुद्धा जॉब मिळणार नाही. मग BCOM 4 वर्ष करून काय फायदा? म्हणून 4 वर्ष आपण जे BCOM करू या 4 वर्षामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप पहिल्या सेमिस्टरमध्ये अकाउंट, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ म्हणजे पूर्ण 8 सेमिस्टरचं जे अकाउंट आहे त्याच्यात प्रॉपर नॉलेज गेन करा, प्रॉपर नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासोबत अदर स्किल्स, अदर नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना भरपूर शिकण्यासारखं, पण तुम्हाला प्रॉपर त्या सगळ्या गोष्टी समजायला पाहिजे, ठीक आहे. बघा आता तुमचा जो सिलेबस दिला आहे 2024 पासून 24-25 पासून, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले युनिट दिलं आहे युनिट नंबर 1. हे पहिलं युनिट दिलं आहे थेरॉटिकल फ्रेमवर्क. आता थेरॉटिकल फ्रेमवर्क हा थेरॉटिकल प्रश्न म्हणजे थेरॉटिकल युनिट आहे. याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम्स वगैरे काही येणार नाही, फक्त थेअरी विचारली जाईल. मग थेरॉटिकल फ्रेमवर्क याच्यामध्ये काय दिलं आहे? अकाउंटिंग ॲज अ मेजरमेंट डिसिप्लिन. त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन, प्रिन्सिपल आणि अकाउंटिंग एस्टिमेट्स दिलेले आहेत, ठीक आहे. ह्या कन्सेप्ट आहेत, ह्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर कराव्या लागतील. त्याच्यानंतर दिलं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड, कन्सेप्ट अँड ऑब्जेक्टिव्ह. आता अकाउंटिंग स्टँडर्ड माहिती असणं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचं आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय? अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे एक प्रकारचे रूल्स, रेग्युलेशन्स, टर्म्स, कंडिशन्स की आपण अकाउंट कसं मेंटेन केलं पाहिजे किंवा अकाउंट रिपोर्ट कसे तयार केले पाहिजे. रिपोर्ट तयार करताना आपण कशा पद्धतीने रिपोर्ट तयार करताना कशा पद्धतीने त्याच्यामध्ये डेटा आपण डिस्क्लोज केला पाहिजे, हे सगळं डिटेल ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये दिलेलं आहे. म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, गव्हर्मेंट अकाउंटिंग बॉडीज बरोबर, किंवा CMA इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग ऑफ इंडिया, ह्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत ह्या इन्स्टिट्यूटनी एकत्र येऊन एक कमिटी स्थापन करून अकाउंटिंग कशा पद्धतीने मेंटेन केलं पाहिजे आणि अकाउंटिंगचे रिपोर्ट कसे तयार केले पाहिजे या संबंधित काही रूल्स तयार केलेले आहेत. त्यालाच आपण अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणतो, ठीक आहे. तर अकाउंटिंग स्टँडर्ड महत्त्वाचं आहे, कारण की तुम्ही अकाउंटिंगमध्ये करिअर कराल तर अकाउंटिंगमध्ये करिअर करताना ज्यावेळेस तुम्ही रिपोर्ट वगैरे तयार कराल तर रिपोर्ट तयार करताना तुम्हाला कोणत्या बेसिसला तयार करायला लागतील? जे अकाउंटिंग स्टँडर्ड दिलं आहे त्याप्रमाणेच रिपोर्ट तयार करायला लागतील ना, बरोबर. तर हे टॉपिक महत्त्वाचं टॉपिक आहे. त्याच्यानंतर दिलं आहे लिस्ट ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स. अकाउंटिंग स्टँडर्डच्या लिस्ट दिलेली तुम्हाला. मिनिंग अँड स्कोप ऑफ जनरल एक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स इन इंडिया अँड अकाउंटिंग स्टँडर्ड
अँड IFRS, बरोबर. तर आपल्या इंडियामध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणतो, तसं इंटरनॅशनल लेवलला IFRS म्हणतात. ठीक आहे, त्यांचे अकाउंटिंग स्टँडर्डचे रूल्स वेगळे, आपल्या अकाउंटिंग स्टँडर्डचे रूल्स वेगळे आहेत. तर या पद्धतीने तर हे सर्व या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर हे झालं तुमचं युनिट नंबर 1. तर पहिलं युनिट लक्षात आलं काय दिलं आहे. पहिलं युनिट काय दिलेलं आहे, थेरॉटिकल फ्रेमवर्क. थेरॉटिकल फ्रेमवर्कमध्ये फक्त थेरी दिलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये थेरी दिलेली की तुम्हाला अकाउंटिंगचा एक बेस माहिती पाहिजे, अकाउंटिंगचा काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. मग याच्यात काय काय लक्षात ठेवणार तुम्ही, थेरॉटिकल फ्रेमवर्कमध्ये कोणकोणते युनिट्स लक्षात ठेवणार. तर त्याच्यात दिलेलं आहे व्हॅल्युएशन प्रिन्सिपल, अकाउंटिंग एस्टिमेट्स, नंतर अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेलं आहे, लिस्ट ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेलं आहे, अँड मिनिंग अँड स्कोप ऑफ जनरली एक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स दिलेलं आहे इन इंडिया, नंतर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड अँड IFRS हे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, ह्याच्याबद्दल अजून डिटेल्स आपण बघू ज्यावेळेस अभ्यास करू त्यावेळेस. त्याच्यानंतर म्हणजे युनिट नंबर 1 मध्ये दिलं आहे थेरॉटिकल फ्रेमवर्क. ठीक आहे, त्याच्यानंतर युनिट नंबर 2 फायनान्शियल स्टेटमेंट. हां घेऊन येईन त्यांच्याकडे पावतीनंतर तुमचा. हे जे 40 मार्क आहेत ते तुमचे इंटरनल आहेत, म्हणजे तुमच्या कॉलेजला ज्या युनिट टेस्ट वगैरे जे होतील त्याचे मार्क. तर तिथे पण तुम्हाला चांगलं स्कोरिंग करायचं आहे. हां सगळ्या विषयांमध्ये तुमचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्नच काय आहे प्रत्येक विषयाचा, 40-60. 40 मार्क तुमचे इंटरनलचे राहतील, बरोबर, आणि 60 मार्क तुमचे एक्सटर्नल म्हणजे युनिव्हर्सिटीचे पेपर्स होतील तुमचे. ते किती मार्कांचे राहतील, 60 मार्कांचे राहतील, बरोबर. हां 60 पैकी 24ची पासिंग आहे, पण फक्त पासिंग करून काय फायदा, पासिंग करून डिग्री तर भेटून जाईल, नॉलेज कुठून भेटणार आहे. म्हणून अकाउंटिंगचं नॉलेज बी पाहिजे ना आपल्याला, आउट ऑफ मार्क पाहिजे अकाउंट्समध्ये कधी पण. बघा फायनान्शियल स्टेटमेंट सेकंड युनिट काय दिलं आहे तुमचं, फायनान्शियल स्टेटमेंट दिलेलं आहे. मग आता फायनान्शियल स्टेटमेंट याच्यामध्ये काय दिलं आहे, प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स, प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट विथ अँड विदाउट ॲडजस्टमेंट, प्रिपरेशन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, आणि सिम्पल अँड स्मॉल न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स. बघा आता याच्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट माहिती असेल तुम्हाला, जर तुम्ही 11वी-12वी कॉमर्स करून जर आला असाल, 11वी-12वी जर कॉमर्स असेल तुमचं तर तुम्हाला माहिती आहे. आणि जर सायन्स असेल, बरोबर, सायन्स असेल तर मग हे थोडंसं फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय की आपण वर्षाचा शेवटी जे स्टेटमेंट्स तयार करतो, स्टेटमेंट विच आर प्रिपेअर ॲट द एंड ऑफ द इयर फॉर फाइंड आउट profit or loss from business and for to know the financial position of the business, की आपल्या व्यवसायाला किती प्रॉफिट लॉस झाला आहे तो काढण्यासाठी, किंवा आपल्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती काय ते समजण्यासाठी आपण जे स्टेटमेंट जे अकाउंट तयार करतो वर्षाचा शेवटी 31 मार्चला एंड ऑफ द इयर, त्याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो. मग अकाउंटिंग सायकल जी अकाउंटिंग सायकल की अकाउंटिंग स्टार्ट केलं जातं 1 एप्रिलपासून, ज्याला आपण फायनान्शियल इयर बिगिनिंग म्हणतो, बरोबर, की 1 एप्रिलपासून तुमचं फायनान्शियल इयर काय होतं आहे, स्टार्ट होतं आहे. मग 1 एप्रिलला फायनान्शियल इयर स्टार्ट होतो आणि 31 मार्चला तुमचं फायनान्शियल इयर क्लोज होतं, बरोबर. तर 1 एप्रिलपासून तर 31 मार्चपर्यंत 1 वर्ष 365 दिवस आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो आणि वर्षाचं शेवटी 31 मार्चला आपण अकाउंट क्लोज करतो. आणि वर्षभरात आपण काय केलं की वर्षभराचा आपण जो बिझनेस केला त्याचा रिझल्ट काय, प्रॉफिट लॉस किती आहे ते आपण काढणं या ठिकाणी 31 मार्चला आपण काढतो. ठीक आहे, मग आता बघा सगळ्यात पहिले आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो कशामध्ये, जर्नलमध्ये. ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन्स आर फर्स्ट रेकॉर्डेड इन जर्नल, की आपण बिझनेसमध्ये जे पण ट्रान्झॅक्शन करतो त्या प्रत्येक एक ट्रान्झॅक्शनची एंट्री आधी कशामध्ये केली जाते, जर्नलमध्ये केली जाते. म्हणून याला बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री किंवा प्रायमरी बुक्स असं म्हणतात.
जर्नल इज अ प्राइम बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. नंतर या जर्नलवरून आपण तयार करतो लेजर. सगळे ट्रान्झॅक्शन जर्नलमध्ये रेकॉर्ड होतात. जर्नलमध्ये रेकॉर्ड केल्यानंतर मग त्याची पोस्टिंग कुठे केली जाते? लेजरमध्ये केली जाते. लेजर्स नंतर ट्रायल बॅलन्स तयार करतो आपण. ट्रायल बॅलन्स आणि ट्रायल बॅलन्सवरून मग आपण तयार करतो फायनल अकाउंट्स. काय तयार करतो? फायनल अकाउंट. या फायनल अकाउंटलाच आपण फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतो. मग या फायनल अकाउंटमध्ये ना 3 अकाउंट्स तयार केले जातात. एक ट्रेडिंग अकाउंट, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स आणि तिसरं स्टेटमेंट तयार केलं जातं बॅलन्स शीट. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स अँड बॅलन्स शीट. ठीक आहे. बिझनेसचा जो ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस आहे तो फाइंड आउट करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट तयार करतात. बिझनेसचा नेट प्रॉफिट नेट लॉस फाइंड आउट करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स तयार करतात. आणि बिझनेसची जी फायनान्शियल पोझिशन आहे ती समजण्यासाठी बॅलन्स शीट तयार करतात. तर या पद्धतीने फायनान्शियल स्टेटमेंट. तर फायनान्शियल स्टेटमेंट जे टॉपिक दिलं आहे तुम्हाला युनिट नंबर 2 त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. ठीक आहे. महत्त्वाचं टॉपिक आहे कारण की प्रत्येक बिझनेसचा जो रिझल्ट आहे तो फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट तयार करता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम पण विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 3 दिलं आहे अकाउंट ऑफ नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. बघा, अकाउंट ऑफ नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. अकाउंट ऑफ नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय? प्रिपरेशन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट, सिम्पल अँड स्मॉल न्यूमरिकल प्रॉब्लेम्स. आता हे जे टॉपिक दिलं, हे जे दिलं होतं आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट, हे प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी आपण तयार करतो. मग ऑर्गनायझेशन फॉर्म 2 प्रकारचे असतात. एक प्रॉफिट कन्सर्न, नॉन प्रॉफिट कन्सर्न. प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय की ज्या फॉर्मचा मेन उद्दिष्ट काय आहे? नफा मिळवणे. बरोबर की कोणताही व्यक्ती जेव्हा व्यवसाय सुरू करतो तेव्हा नफा मिळवण्याच्या दृष्टीने सुरू करतो, प्रॉफिट कमवण्याच्या दृष्टीने सुरू करतो. तर अशा व्यवसायाला आपण काय म्हणतो? प्रॉफिट कन्सर्न. बरोबर. आणि नॉन प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय की अशा संस्था की ज्यांचा उद्देश हा प्रॉफिट मिळवणे नाहीच आहे. मग प्रॉफिट न मिळवणे हा जर त्यांचा ऑब्जेक्ट असेल, उद्देश असेल, तर मग त्यांचा ऑब्जेक्ट काय असेल? तर त्यांचा मेन ऑब्जेक्ट काय आहे? प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स. की त्या सोसायटीचे, त्या ऑर्गनायझेशनचे, संस्थेचे जे मेंबर्स असतात त्या मेंबर्स लोकांना सेवा देणे, सर्व्हिस पुरवण्याचं काम या संस्था करतात. बरोबर. जसं लायब्ररी आहे, हेल्थ क्लब असतील, हॉस्पिटल्स असतील, सिनियर सिटीजन क्लब असेल, स्कूल कॉलेजेस असतील. बरोबर. तर ह्या ज्या संस्था आहेत ह्या संस्था काय करतात की ह्या नॉन मेकिंग प्रॉफिट कन्सर्न आहे, नॉन मेकिंग प्रॉफिट ऑर्गनायझेशन, प्रॉफिट न मिळवणाऱ्या संस्था, यांचा उद्देश फक्त सेवा देणे हा एकच असतो. बरोबर. तर यांचंसुद्धा तुम्हाला अकाउंटिंग करायचं आहे. यांचं रिसिप्ट पेमेंट अकाउंट, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तुम्हाला तयार करायची. बरोबर. नंबर 3 तिसरं जे टॉपिक आहे नॉट प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. नॉट प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन या संस्थांचं तुम्हाला अकाउंट करायचं आहे. याच्यात तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट्स, बॅलन्स शीट तयार करायचे. ठीक आहे. हे पण टॉपिक खूप छान आहे, महत्त्वाचं टॉपिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं टॉपिक दिलं आहे तुम्हाला ग्रॅज्युअल रिअलायझेशन अँड पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ग्रॅज्युअल रिअलायझेशन अँड पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऑन डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म भागीदारीची संस्था किंवा भागीदारी संस्था. मग पार्टनरशिप फर्म जर आपण डिझॉल्व केली, भागीदारी संस्था जर आपण बंद केली, तर त्या भागीदारी संस्थेमध्ये ज्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज असतात त्या काय कराव्या लागतील आपल्याला? त्या डिवाइड नाही करता येणार. पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करणे म्हणजे काय की पार्टनरशिप फर्ममध्ये असलेल्या सर्व मालमत्ता विकून देणे आणि मालमत्ता विकून जो पैसा येईल त्याच्यातनं सगळ्या लायबिलिटीज परतफेड करून उरलेला पैसा पार्टनर्सला रिटर्न करणे. याचा अर्थ होतो डिझॉल्युशन. डिझॉल्युशन म्हणजे व्यवसाय बंद करणे, पार्टनरशिप संस्था बंद करणे.
मग आता भागीदारी संस्था जर बंद करायची असेल तर भागीदारी संस्थेमध्ये असलेल्या सर्व मालमत्ता काय कराव्या लागतील, विकाव्या लागतील, बरोबर, रिअलाइज कराव्या लागतील. आणि मालमत्ता विकून जो पैसा येईल त्या मिळालेल्या पैशातून, त्या रकमेतून तुम्हाला काय करावं लागेल, व्यवसायावरती असलेल्या सर्व लायबिलिटीज पेड कराव्या लागतील. आणि लायबिलिटीज पेड करून जर पैसा उरला तर तो पार्टनर्सला काय होऊन जाईल, रिटर्न होऊन जाईल. तर डिझॉल्युशन कशा पद्धतीने करायचं, पार्टनरशिप फॉर्म जर डिझॉल्व करायची असेल तर जो पैसा आहे, कॅश आहे, त्याची वाटणी कशी करायची, मग त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्याला ती लायबिलिटीज काय करावी लागेल, पेड करावी लागेल. प्रायोरिटी ऑफ पेमेंट, कोणतीही लायबिलिटीज कधीही पेड न करता की आपल्याला ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, बरोबर, पार्टनरशिप लॉ जो दिलेला आहे, भागीदारीचा कायदा, त्या कायद्यात त्यांनी जे नियम दिलेले आहेत, आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनेच्या आधारावर, त्या गाईडलाईनच्या आधारावर आपल्याला पार्टनरशिप फॉर्म डिझॉल्व करावे लागते. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये 2 मेथड आहेत, बरोबर, त्याच्यात 2 मेथड आहेत तुमचा. एक मॅक्झिमम लॉस मेथड आहे, मॅक्झिमम लॉस मेथड, आणि दुसरी सरप्लस कॅपिटल मेथड. मॅक्झिमम लॉस मेथड आणि सरप्लस कॅपिटल मेथड. ठीक आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 5, कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फॉर्म इंटू लिमिटेड कंपनी. बघा, कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फॉर्म इंटू लिमिटेड कंपनी. कन्व्हर्शन करणे म्हणजे काय, रूपांतर करणे. कशाचं, पार्टनरशिप फॉर्मचं. कशात कन्व्हर्शन करायचं आहे, लिमिटेड कंपनी. मग दोघांमधला फरक तुम्हाला माहिती पाहिजे. पार्टनरशिप फॉर्म ह्याच्यामध्ये मिनिमम 2 पार्टनर्स असतात तर मॅक्झिमम 50 पार्टनर्स असतात, बरोबर, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50. ठीक आहे. आणि लिमिटेड कंपनीमध्ये जी भागधारकांची संख्या आहे त्याला मर्यादा नसते. जितके शेअर्स विकले जातील तितके शेअर होल्डर ते कंपनीचे मालक. मग आता भागीदारी संस्थेमध्ये भागधारकांची संख्या जर मर्यादित असेल तर कॅपिटलसुद्धा काय असेल, मर्यादित असेल. म्हणजे भागीदारी संस्थेला जर आपल्या व्यवसायाचा व्याप वाढवायचा असेल, पार्टनरशिप फॉर्म जर तुम्हाला वाढवायचा असेल तर आपल्याला पाहिजे तेवढं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन करता येणं पॉसिबल राहत नाही, कारण की भागधारकांची संख्या काय असते, लिमिटेड असते. ठीक आहे. पण लिमिटेड कंपनीमध्ये अनलिमिटेड मेंबर्स असतात. जितके शेअर विकले तेवढे भागधारक. मग जेव्हा पैशांची गरज पडते, शेअर विकायचे, कॅपिटल कलेक्ट करायचं, बिझनेस वाढवायचा आहे, नवीन युनिट सुरू करायचं आहे, त्याच्यासाठी शेअर विकायचे, परत कॅपिटल कलेक्ट करायचं. म्हणजे लिमिटेड कंपनीमध्ये कॅपिटल कलेक्शनला भरपूर संधी असते, तसं पार्टनरशिप फर्ममध्ये नसते. मग पार्टनरशिप फर्मचा व्यवसाय जर लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याची अकाउंटिंग प्रोसेस काय ते याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी. भागीदारी संस्थेचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे तुम्हाला, लिमिटेड कंपनीमध्ये दिलेलं आहे. मग त्याचं मिनिंग काय आहे, त्याचं नीड काय आहे ते या टॉपिकमध्ये दिलेलं आहे. परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला या टॉपिकमध्ये. कॅल्क्युलेशन ऑफ PC, परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय, व्यवसाय खरेदीचा मोबदला. आता व्यवसाय खरेदीचा मोबदला कशाला म्हणणार आपण, की समजा पार्टनरशिप फर्म तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करताय, लिमिटेड कंपनीमध्ये, बरोबर. म्हणजे याचा अर्थ पार्टनरशिप फर्मचा पूर्ण बिझनेस कोण टेक ओव्हर करतंय, लिमिटेड कंपनी. मग फ्रीमध्ये करेल का, नाही. तर पार्टनरशिप फर्मचा जो बिझनेस आहे तो लिमिटेड कंपनीला कन्वर्ट करताना, म्हणजे लिमिटेड कंपनी हा पार्टनरशिप फर्मचा पूर्ण बिझनेस टेक ओव्हर करते, तर त्याच्या अगेन्स्टमध्ये काहीतरी अमाऊंट पार्टनरशिप फर्मला दिली जाते, त्याला परचेस कन्सिडरेशन म्हणतात. त्याला व्यवसाय खरेदीचा मोबदला असं म्हणतात. येते लक्षात. तर ते PCचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे आणि याच्यामध्ये क्लोजिंग एंट्रीज करायचं आहे आणि लेजर अकाउंट करायचं आहे इन द बुक्स ऑफ ओल्ड फर्म. ओल्ड फर्मच्या पुस्तकात तुम्हाला क्लोजिंग एंट्रीज आणि लेजर अकाउंट्स तयार करायचं. हे पण टॉपिक खूप छान टॉपिक आहे. आणि लास्ट टॉपिक दिलं आहे नंबर 6, जॉईंट व्हेंचर अकाउंट्स. जॉईंट व्हेंचर हे अकाउंट जे होतं ना, पूर्वी 12वीला होतं काही वर्ष आधी, आता ते तुम्हाला फर्स्ट इयरला त्यांनी दिलेलं आहे. मग आता जॉईंट व्हेंचर अकाउंट्स म्हणजे काय, तर टेम्पररी पार्टनरशिप याला आपण म्हणतो. काय, टेम्पररी पार्टनरशिप. ठीक आहे. की 2 पार्टनर्स एकत्र येतात, 2 मेंबर एकत्र येतात एखादं कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी. कॉन्ट्रॅक्टचं काम संपलं,
जो प्रॉफिट होतो आपसामध्ये वाटून घेतात आणि तिथे त्यांचं पार्टनरशिप ॲटोमॅटिक डिझॉल्व होऊन जाते. याला टेम्पररी पार्टनरशिप असं म्हणतात, जॉईंट व्हेंचर अकाउंट्स. तर हे सगळे टॉपिक शिकण्यासारखे टॉपिक आहे आणि प्रॅक्टिकली तुम्हाला यूज होणारे टॉपिक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अकाउंटिंग फील्डमध्ये जॉब कराल तर अकाउंटिंग फील्डमध्ये जॉब करताना तुम्हाला या सर्व टॉपिकचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? खूप सुंदर सिलेबस दिलेला आहे, खूप छान सिलेबस दिलेला आहे. 6 युनिट लक्षात आले. पहिलं युनिट काय तुमचं? थेरॉटिकल फ्रेमवर्क. ह्याच्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड आणि काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचं आहे. सेकंड युनिट दिलं आहे तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट. याचा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचं तुम्हाला डिटेल्स नॉलेज मिळून जाईल. तिसरं दिलं आहे याच्यामध्ये अकाउंट ऑफ नॉट प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, बरोबर. त्यांचं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट्स, बॅलन्स शीट तुम्हाला तयार करायची आहे. चौथं युनिट दिलं आहे ग्रॅज्युअल रिअलायझेशन अँड पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऑन डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ठीक आहे, याच्यात 2 आहेत, सरप्लस कॅपिटल मेथड आणि मॅक्झिमम लॉस मेथड. 5वं युनिट दिलं आहे कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी आणि 6वं युनिट दिलं आहे जॉईंट व्हेंचर अकाउंट्स. असे 6 युनिट्स तुम्हाला दिलेले आहेत. खूप नॉलेज घेण्यासारखा सिलेबस आहे. ठीक आहे, तर आज आपण पूर्ण इंट्रोडक्शन बघितलं, पूर्ण सिलेबस बघून घेतलं. तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट मी सांगितला, पेपर किती मार्कांचं येईल तेही तुम्हाला समजलं, पासिंग किती मार्कांचं आहे तुमचं लक्षात आलं. ठीक आहे, तर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित नॉलेज घ्यायचं आहे आपल्याला आणि पास होण्यासाठी आपल्याला शिकायचंच नाही आहे. आपण ॲक्च्युली शिकतो कशासाठी आहे? नॉलेज घेण्यासाठी. कारण की ज्याला नॉलेज आणि ज्याच्याकडे स्किल्स असतील तोच पुढे जाईल, त्यालाच तुमचा कॉमर्समध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. अदरवाईज नुसतं पासिंग करून सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट घेऊन काही फायदा होणार नाही. तर आपण इथे आजचं लेक्चर स्टॉप करू आणि उद्यापासून बघू, पहिल्या युनिटला आपण स्टार्ट करू. समजलं सगळ्यांना? ठीक आहे, चला आपण इथे स्टॉप करू.